चंद्रपूर जिल्ह्यातील वाढता मानव वन्यप्राणी संघर्ष, वाघांचा हल्ल्यात होणारे मृत्यू तसेच ताडोबा परिसरातील महत्त्वपूर्ण वन्यजीव कॉरिडॉरला धोका निर्माण करणाऱ्या लोहारडोंगरी खाण प्रकल्पाविरोधात इकोप्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले अन्नत्याग सत्याग्रह आज 5व्या दिवशी पोहोचले. शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी आज आंदोलनस्थळी अर्धनग्न आंदोलन करत तीव्र निषेध नोंदविला. या आंदोलनातून लोहारडोंगरी खाण प्रकल्पाला दिलेली परवानगी रद्द करण्यासह जिल्ह्यात वाढत्या मानव वन्यजीव संघर्षावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. वाघांच्या हल्ल्यात होणारे मृत्यू थांबविणे, वन्यजीव संरक्षणासाठी ठोस धोरण राबवणे तसेच ताडोबा परिसरातील महत्त्वाच्या वन्यजीव कॉरिडॉरचे संरक्षण करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. आजच्या अर्धनग्न आंदोलनात योगेश दूधपचारे, अविनाश पॉइंटकर, अब्दुल जावेद, अनिल अडगुरवार, आकाश घोडमारे, गौरव कुशमवार, कुणाल देवगिरकर, सुनील पाटील, धर्मेंद्र लुणावत, सुमित कोहळे, सुनील लिप्टे, विजय हेडाऊ, सचिन धोत्रे, राजू काहिलकर, हरीश मेश्राम, सनी दुर्गे, रुद्राक्ष धोत्रे, संदीप इंगोले, किशोर जामदार आदी आंदोलनकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान आंदोलनाला विविध सामाजिक व राजकीय संघटनांकडून समर्थन मिळत आहे. रोटरी क्लब चंद्रपूर, जिजाऊ ब्रिगेड, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, CITU, संभाजी ब्रिगेड या संस्थांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. काल खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले तसेच डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी उपोषण मंडपास भेट देऊन आंदोलनात समर्थन दर्शवले. यावेळी मधुसूदन रुंगठा, हिराचंद बोरकुटे, ॲडव्होकेट वर्षा जामदार आदी उपस्थित होते. आज आंदोलनस्थळी जयश्री कापसे, कौर रमेशचंद्र दहिवडे, अर्चना चौधरी, दिलीप चौधरी, अतुल वासुदेव, डॉक्टर विजय आईन्सवार, मनीष बोराडे, राजेश पिंजरकर, लुकेश निमगडे, गंगासागर हेटी, संदीप रामटेके, संतोष तेलंग, निखिल तांबेकर, परशुराम तोडासे आदींनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. बंडू धोत्रे यांचा उपोषणाचा आज 5वा दिवस आहे. आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज अर्धनग्न आंदोलन केले. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा ते नागझिरा नळगावपान हा जो एक जंगलांचा पट्टा जो आहे ज्याला आपण कॉरिडॉर असं म्हणतोय, त्या कॉरिडॉरमधून सगळे प्राण्यांचं ये जा असतंय, त्याशिवाय त्यांची प्रकृती चांगली राहू शकत नाही. या कॉरिडॉरच्या मध्ये एक लोखंडाची खाण जी आहे येऊ केलेली आहे, तिच्या शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्गाने आम्ही विरोध करतोय. त्यासाठी आमचे मित्र बंडू धोत्रे हे उपोषणाला बसलेले आहेत आणि उपोषणाचा 5वा दिवस आहे. 5 दिवस उपोषण होऊन सुद्धा सरकारच्या या मागण्यांकडे लक्ष नाही आहे. चंद्रपुरामध्ये एवढं मोठं उपोषण होत आहे, आंदोलन होत आहे, याकडे लक्ष नाही आहे. आणि म्हणून आम्ही आता लोकांनी ठरवलं, या ठिकाणचे पर्यावरणीय कार्यकर्ते जे आहेत त्यांनी ठरवलंय की किमान सरकारचं लक्ष जे आहे आता आमच्याकडे तरी आकर्षित होईल. काल परवा आम्ही आंदोलन केलं होतं, सद्बुद्धी यज्ञाचं आम्ही केलं होतं आणि काल लोटांगण घाललंय आणि तरी पण सरकारचं आमच्याकडे लक्ष नसल्यामुळं आज आम्ही पुन्हा अर्धनग्न होऊन या ठिकाणी आंदोलन करतो. यानंतर तरी किमान सरकार आमचं मायबाप जे आहे त्यांचं आमच्याकडे लक्ष जाईल अशा प्रकारचा आमचा एक विश्वास आहे. आणि म्हणून शांततापूर्ण मार्गानं, घटनात्मक मार्गानं हे आमचं आंदोलन जे आम्ही या ठिकाणी चालवतोय. आमची एवढीच मागणी आहे की कॉरिडॉरमध्ये अगदी केंद्रस्थानी येणारी ही जी माहीम जी आहे तिला रद्द करावं. आतापर्यंत दिलेली जी परवानगी जी आहे, ज्याला आपण वन्यजीवविषयक परवानगी म्हणतोय, तिला रद्द करावं. साधी मागणी आमची आहे. ही मागणी आमची पूर्ण करेल असा सरकारवर विश्वास असल्यामुळे आम्ही आंदोलन करतो. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.